प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. मग एक जीव दुःखी का आणि एक जीव सुखी का? मी तुम्हाला उत्तर सांगितलंय. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. कशावरून? एकाच झाडाची फुलं आहेत, एकाच झाडाची फुलं आहेत, पण एक फुल देवाच्या पायावर गेलंय, एक फुल कीर्तनकाराच्या गळ्यात आलंय आणि एक फुल प्रेतावर गेलंय. त्याचं प्रारब्ध आहे. एका खाणीतला दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चपला येथे काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. एका कुंभाराच्या खाव्यातली मडके आहेत. एक मडकं दहीहंडीला वापरलंय, एक मडकं दहाव्याला वापरलंय आणि एक मडकं म्हाताऱ्याला लघवीला वापरलंय. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पण पोरग नाही, काहींना इतकी पोरं का झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसं चालू मेली, काहींना गाव कटाळलंय, मरणच नुसता पडेल खाटाव, जेवत नाही, खात नाही, फक्त पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, विढाला लाकडा म्हणला किडा, दगडा खालचा खेकड, पुरावा हरिपाठातला, सर्वा घटी राम देहादेही एक. पण आता तुमचं उत्तर जर असं आलंय माझ्या तोंडातलं, प्रारब्धच आहे आणि आहेच. एका वाक्यात उत्तर. दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. पण रामाच्या मांडीवर जटायू मेला, हे त्याचं प्रारब्ध आहे. आणि दशरथ पुत्र शोकाने मेला, हे त्याचं कर्म आहे. कृष्ण जेलमध्ये जन्माला आला, जिच्या पोटी जन्माला आला तिचं दूध पिला नाही, पण जिनं सांभाळत नाही तिचं आईचं दूध प्यायला गेला, ते तिचं प्रारब्ध आहे. आणि हिचं दूध प्यायला नाही, हे हिचं कर्म आहे. फायनल मुला बरळायचं नाही. माझं देवानं वाईट का केलं? भोग भोगायचं आणि गपरायचं. आता त्याला उत्तर सांगणार मी तुम्हाला. प्रारब्धानुसार तुमच्या जीवनात दुःख येणारच येणार. लय मार्मिक बरं, यप्न मे बी नॉट बी, असं शेवटपर्यंत सूत्र सोडायचं नाही. तुम्हाला प्रत्येकाला, दशरथाला दुःख आलंय, रामाला आलंय, रावणाला आलंय, आपल्याला येणारच. काही शंका? पण उत्तर त्याच्या पुढचं सांगणार आहे. येणाऱ्या संकटावर मात करणं हा पुरुषार्थ आहे. त्याला व्यसनात गुंतवणं आणि बरबादी करणं हा पुरुषार्थ नाही. परत नीट वाक्य आहे का? नापास झाला म्हणून तू दारू प्यायला लागला, हा शुद्ध बावळटपणा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत पराजित झालात तर पाया पडून सांगतो, 2018 आपल्या विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यात कीर्तन महोत्सवातल्या पहिल्या कीर्तनात पाया पडून सांगतो, तुमच्या मुलासारखा आहे मी. आलेल्या संकटाला तोंड द्या, त्याला व्यसन हा पर्याय नाही. व्यसन हा पर्याय नाही. प्रियसीचं लग्न झालं म्हणून तू क्वार्टर प्यायला लागला? तुझे इतका नालायक अवलादीचा दुसरा माणूस नाही ध्यानात. नाही, एक वाक्य सांगतो पाया पडून, संकट झेलायला शिका, एक दिवस यश तुमच्या मागे येईल. त्याला फाशी घेणे, त्याला औषध पिणे, त्याला रॉकेल ओतून घेणे, त्याला द्राक्षाच्या बागाचं औषध पिणे, त्याला घरातून निघून जाणे किंवा बिंडोकपणानं वागणे किंवा क्वार्टरीन पेत राहणे, हे त्याचं औषध नाही. वाक्य सांगू तुम्हाला, वाक्य बारीक ऐका, लिहूनच घ्या. मंदिरात कोणत्याही जा, तुम्हाला चप्पल पायरीवर जगत चप्पल काढायची, ती दगडाचीच आहे. आतमध्ये गेल्यावर कासव आहे, तेही दगडाचंच आहे. आणि मंदिरातली मूर्ती सुद्धा दगडाचीच आहे. पण ऐका, चप्पल तुम्ही पायरीवर काढली तर तुम्ही चप्पल काढता, पण कासवाजवळ गेल्यावर तुम्ही वागता. का वागता माहित आहे? कासव नावाच्या प्राण्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, त्याला इंद्रिय बाहेरही घेता येतात आणि इंद्रिय आतही घेता येतात. पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य, कासवाच्या आईला स्तन नाहीये. कासवाला जर पिलू झालं आणि आईने जर पिलाकडे पाहिलं
तर नजरेत वाढतं. मग देवळात जाताना देवाला सांगा, देवा कासवा इतकी तेजस्वी नजर मला देऊ नको रे, कासवा इतकी तेजस्वी नजर मला देऊ नको देवा, पण माणसामधला माणूस पाहण्याची तरी ताकद मला दे. एवढं तरी दे, एवढं तरी दे. अरे मी जिचं दूध पिलो ती मला आई दिसू दे, जिने मला राखी बांधली ती मला बहीण दिसू दे, ज्याने मला संकटाला मदत केली तो मला देवासारखा दिसू दे. ज्या आईनं मला 9 महिने कुशीत ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलं आणि अंगा खांद्यावर खेळवलं, आज मला 70,000 रुपये पगार आहे, ही पुण्याई माझ्या आईची आहे. माझी मुलं बाळा माझ्या अंगावर उड्या मारतात, ही पुण्याई माझ्या आईची आहे. मग मी जर माझ्या आईला सुखीच ठेवू शकत नसेल तर देवा त्याला किंमत नाही. आणि आतमध्ये गेल्यावर लोक मूर्तीच्याच पाया का पडतात, तर मरेपर्यंत ध्यानात ठेवा, देवळामध्ये जेवढ्या मूर्ती घडवल्यात त्या मूर्तीनं जेवढ्या सगळ्यात जास्त घाव सहन केलेत म्हणून तो देव आहे. देवाचे हात बघा, देवाचे हात बघा, बनवताना देवाचे हात बघा, देवाचे पाय बघा, आणि कारागिराने हाणलेल्या छड्यांचे घाव बघा. जितके घाव सहन कराल तितका देव व्हाल. मागच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, व्यसनाच्या आरी जाऊन संकटावरू नका, सहन करायला शिका, एक दिवस तुम्ही देव व्हाल. एकदा MPSC तुझा एक विषय राहिला ना, राहू दे, परत फॉर्म भर, परत फॉर्म भर, परत भर, 3-3, 4-4 वेळा, जाऊ दे 4 वर्ष गेलं ना, पण तू डायरेक्ट जिल्हा अधिकारी होणार हे ध्यानात ठेव. तू पहिल्याच फाईट मध्ये म्हणलं बस MPSC आपला विषय नाही, UPSC आपल्याला जमणार नाही. मग तुला जमत काय? शाळेत डोकं चालत नाही, शेतीत अक्कल नाही, दुकानदारीत पेलवत नाही, तुझं जगून उपयोग काय? तू जगून काय करणार आहे? येताने आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास, तू आहे काय कामाचा? तू फक्त नवर द्यावं पुढंच का? बजाव बाई, वाड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलली तो, म्हणजे तू आहे कसा? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, चैनवर वड, चैनवर वड, शेतीला चैनच नाही ना आमदार व्हायला निघाला. एक वाक्य ध्यानात ठेवा, माझं वाक्य तुम्हाला मान्य आहे, व्यसनाकडे जाण्यापेक्षा प्रयत्नाकडे जा, यश येणार. आणि अपयश येऊ द्या ना, काय फरक पडला, येऊ द्या ना. उगाच आपलं माझं असं नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही कधी. तुम्हाला शेती जमत नाही, व्यापार करा, व्यापार जमत नाही, पकवास शिका, पकवास जमत नाही, पेटी शिका, पेटी शिकत नाही, कीर्तनकार व्हा, नाही तुम्हाला ते जमत टाळकरी व्हा, नाही काही जमत पुढारी व्हा, नाही पुढारी व्हायचं जमत टपरी टाका, नाही टपरी टाका गारगार विका, नाही गारगार वेग म्हशी बाजरा, नाही म्हशी बाजरा हमाल्या करा, नाही जमत लोकांच्या गाड्या पुसा, पैलवान व्हा. आणि तेही जमत नाही, जागा मोकळी करा, मोकळ्या मनाने जा. काय इथे बी तुम्ही तकलीफच करता. लाकडातला किडा जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जिवंत राहू शकत नाही? मग तुम्ही का मारता? एक वाक्य सांगा मला, कोणत्या का होईना एका क्षेत्रात माणूस तरवेद असावाच